तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। माझी सरकारकडे एक विनंती आहे की जे तुम्ही GR सारखं हे करता, 28 तारखेला एक GR आलाय, त्या GR मध्ये त्यांनी सांगितलंय की कास्ट सर्टिफिकेट आणि NCL लागते तुम्हाला। तर नंतर ते पण वेगवेगळ्या पेजवर पाहिजे। नंतर 5 जुलैला एक सर्टिफिकेट येतो, GR येतो, त्यात सांगितलं गेले त्यात सांगितले गेले की तुमचे जे कास्ट सर्टिफिकेट आहे आणि NCL आहे ते एका पेजवर असले तरी चालते। नंतर 14 जुलैला आणखीन एक GR येतोय, त्यात सांगतात की ओपन मधले जे मुलं मुली आहेत त्यांना कास्ट व्हॅलिडिटी पण पाहिजे। मग अचानक जर सरकार कास्ट व्हॅलिडिटी मागतंय तर आम्ही द्यायचं कसं? कास्ट व्हॅलिडिटी 14ला त्यांनी एक GR काढलाय, कास्ट व्हॅलिडिटी काढायला 2-3 महिने लागतात। सध्या तहसीलमध्ये संप चालू, लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, हे सगळे त्यांना ॲडमिशनच्या वेळेसच काढायचंय। मग सर्व्हर डाऊन असल्यामुळे आमची व्हॅलिडिटी निघत नाही। रजिस्ट्रेशन करायला जावं तर तिथले लोक म्हणतात की तुम्ही जी व्हॅलिडिटीची पावती ती तरी दाखवा, पावती पण निघत नाही कारण सर्व्हर डाऊन आहेत। मग आम्ही करायचं काय? आम्हाला टाईम पण दिला नाही, 14 ते 24 हा टाईम आहे। 10 दिवसाच्या ह्याच्यात आम्ही काय करायचं? 10 दिवस दिलेत। जरी पावतीवर ते म्हणतात पावतीवर रजिस्ट्रेशन करा, पावती रजिस्ट्रेशन कसं होणार? पावती पण भेटत नाही कारण लोक संपावर गेलेत। एक विद्यार्थ्यांनी असताना आम्ही करायचं काय? आमचे आई पप्पा 1 लाख रुपये फीस देऊ शकत नाहीत। आम्ही मार्क्स मिळवलेत शिक्षणासाठी, मग सरकारने असा निर्णय का घेतला? ते म्हणतात तुम्हाला 10% आरक्षण आहे, 10% आरक्षण आहे, पण ते लागूच करून देत नाहीत आम्हाला। कशा पद्धतीने काही ना काहीतरी GR काढतात, ते आम्हाला लागूच होत नाही। मग आमचं पण नाही, जरी तुम्हाला ACBC द्यायचं नाही तर ठीक आहे, आमचं EWS का बंद केलंय? EWS सेंटरला चालू आहे, स्टेटला बंद आहे, का बंद आहे? EWS सेंटरला पण स्टेटला पण चालू पाहिजे ना। मग आता CET सेल जे आहे त्यांनी आम्हाला 14 तारखेपर्यंत टाईम दिलेला आहे रजिस्ट्रेशनसाठी। मी आज पण रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे, 4 दिवस बाकी। आणखीन दादा म्हणताय की मी त्यांना सांगितलं आहे, पण जर 4 दिवसात त्यांचा निर्णय नाही आला तर माझा 2 वर्षाचा अभ्यास बुडतोय। मग मला 1 वर्ष गॅप घ्यावं लागेल, परत अभ्यास करावं लागेल, परत CET द्यावं लागेल। मग त्यासाठी माझं सरकारला एवढं म्हणणं आहे की लवकरात लवकर ACBC साठी काहीतरी निर्णय घ्या। आणि जरी तुम्हाला व्हॅलिडिटी पाहिजे तर व्हॅलिडिटी घ्या, पण 2-3 महिन्याचा टाईम द्या, आमचे रजिस्ट्रेशन कॅन्सल करू नका। दादा त्यांनी व्हॅलिडिटीला तुम्ही म्हणतात ना की 6 महिन्याची टाईम मागितला, त्यांनी आम्हाला सांगितलं जर व्हॅलिडिटी नाही भेटली तर तुमचं इंजिनिअरिंगचं ॲडमिशन डायरेक्ट कॅन्सल करता येईल। असं नाही की ओपनमध्ये कन्वर्ट करता येईल, नाही, त्यांनी असं सांगितलं की डायरेक्ट कॅन्सल करता येईल। मग कॅन्सल झालं तर आम्हाला घरीच बसावं लागेल, परत तेच करावं लागेल। ते करणं नाही शक्य। माझे आई पप्पा 1 लाख रुपये फीस देऊ शकत नाहीत। मी ACBC कॅटेगरीमध्ये बसते। मला आज एक इंजिनिअरिंग कॉलेज अलॉट होते जिथे फीस 82,000 आहे। जर ACBC मला लागू झालं तर मला 10,000 रुपये फीस द्यायची गरज पडती, पण जर मी आज घाबरून जर ओपनमध्ये ॲडमिशन केलं तर मला तिथे 82,000 रुपये द्यावं लागतील। त्यामुळे माझी सरकारला विनंती की आता लवकरात लवकर तुम्ही यावर निर्णय घ्या। 4 दिवस बाकी इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशनसाठी, 24 लास्ट डेट आहे। FC सेंटरला 25 डेट दिली, आम्हाला डेट वाढवून द्या। व्हॅलिडिटी घ्यायची तर घ्या, पण पावती लवकरात लवकर, आम्हाला पावती पण भेटत नाही। ते सेलचे लोक संपावर गेलेत, मग ते संपावर गेले तर आम्ही पावती कशी घ्यायची? तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।